तर मित्रांनो, तुम्हाला शुभ सकाळ. सकाळची पहिली सकाळ तुम्हाला शुभ सकाळ. तुम्हाला माहिती आहे का, बाहेर बाहेर नाही काय एवढे छान एवढे सुंदर फुलं आलेले ना माझ्या झाडाला. तुम्हाला दाखवते मी. चला बाहेरची फुलं दाखवते तुम्हाला. हे बघा बघा किती सुंदर फुलं आले ना, किती छान वाटते ना हे फुलं. आज उशिरा उठले मी. आज उशिरा उठलेली आहे मी. आज थोडी तब्येत खराब होती म्हणून उशिरा उठले. चला पुष्पक आता शाळेत गेलाय. पुष्पक आल्यावर भेटू आपण. तर मित्रांनो, फायनली पुष्पक शाळेतून आलेला आहे. बघा पुष्पक शाळेतून आलेला आहे. आता पुष्पक मला आले आले विचारन, आई तू खायला काय बनवलं? विचार पुष्पक. नाही. का बरं? खायला काय केलं? वांग्याची भाजी तुझ्या मनपसंतीची. आणि पुष्पक आज उद्यापासून सुट्टी आहे ना तुला? नाही. मग उद्या संडे, उद्याच्या दिवस सुट्टी आहे. परवा जायचं आहे, मग त्याच्यानंतर महावीर जयंती सुट्टी आहे. तुझा आवाज एवढा खोल का बरं गेला? भूक लागली. हा गाईस, त्याने काहीच खाऊन जात नाही सकाळी. तो तसंच जातो, आंघोळ वगैरे करतो आणि तसंच चालला जातो. तर मित्रांनो, आता आम्ही जेवतोय. खूप खूप जीवावर आला होता स्वयंपाक करायचा. तुम्ही केली वांग्याची भाजी, पांढरा भात, वाटाण्याची भाजी. आणि हे बघा मी शेवाळे केलेले आहे ना, त्याच्यामुळे माझे हातपायले गळून गेलेले. शेवाळे बनवलेले आहे मी बघा. आणि काय तिथं मी पण जेवण करतोय. तर मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही नाही का शेवाळ्या भरतोय डब्यामध्ये. बघा पुष्पक कसं भरतोय. आणि मी हे साबुदाण्याचे पापड बनवले होते ना, हे साबुदाण्याचे हे वाले असे, तर ते पण मी भरते. पण हे थोडेसे याला डाग लागले माझ्याकडनं. ते आमच्याकडे गच्ची नाही ना, तर मी घरामध्ये टोपलेमध्ये टाकले होते, तर त्याला असा डाग लागला बघा. आणि हे वाले जे ना, याला कडक वाळवलेले, हे जे वाले ना याला कडक वाळवले, हे छान झालेले. मग हे म्हटलं लवकर संपून टाकू आपण. आणि हा एक डब्बा भरला शेवाळ्याने. आणि पुष्पक दुसरा डब्बा भरतोय. बोल ना पुष्पक. ठीक आहे, चालेल. अजून काय राहिलं? खारुड्या राहिल्या आपल्या, की नाही? तर मित्रांनो, तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय काय बनवते तुमची आई? सांगा आम्हाला. आम्ही तर चालली आमची तयारी करणं. तुम्ही पण काय काय बनवलेलं ते सांगा आम्हाला. आम्ही बनवलेलं. एवढं खारं भरायचं तिकडं बी अजून 2 डबे भरले. अजून पापड पण बनवलेले आम्ही तांदळाचे. फक्त खारुड्या आणि कुरड्या राहिलेल्या आहे आमच्या. हे बघा मी सगळं उचलतो एकदम. आता आम्ही एवढं भरल्यानंतर आराम करणार आहे. तर काय आता आम्ही झोपलो होतो, आता डबल उठला. आम्हाला गरमी होती, काय माहिती किती वाजले. आणि आता आई आम्हाला टरबूज कापून देणार आहे. हे नाही टरबूज खायचं ना? टरबूज नाही म्हणत तर वॉटरमेलन. तर आई आता टरबूज कापून आणती. खूप गरमी होती मला, तर चला आम्हाला टरबूज खाऊ. तर काय आता आईने इथे टरबूज पण आणलेलं आहे कट करून. वाव, किती छान कट करून दिलेलं आहे आईने असं. कमला देवी का विलाप अभी गोड़ गांव के कुछ लोगों के साथ दरवाजे गोडे करे टरबूज. अनाथ बच्चा आप जैसे काय झालं, टरबूज आणि मँगो दोन्ही आवडता. आणि आता समर सीझन मध्येच येतात, तर आता दोन्ही पण खूप गोड आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 6 वाजलेले. आमचा चहा नाश्ता पण झालाय. आता मी हे बघा, ही मठाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि ही उडदाची डाळ, ही सगळी भिजू घालायची. उद्या ना असे वडे काढायचे. वडे तर काय आता मी खारुड्यासाठी इथं हे चालतोय खारुड्याचं पीठ. आणि आता आमचं जेवण पण झालेलं आहे. आता बाबा येणार आहे थोडा वेळ. फोन केला होता बाबाला, तर बाबा येणार आहे. आणि आता मी हे चाळून याच्यात टाकायचं. आईने मला एक काम दिलेलं आहे. आम्ही आता हे सगळ्या डब्यांना झाकण वगैरे लावलेलं आहे इथं बी. आता सुट्ट्यांमध्ये हेच काम आहे. सुट्ट्याने लागले तरी आई असं काम करायला लागते. तर मी तुम्हाला थोड्या नंतर भेटतो. तर मित्रांनो, मी आता नाही का खारुडे शिजवणं चाललेले. रात्रीचे वाजलेले 9 वाजलेले. बघा मी आता खारुडे सगळ्या बाहेर चूल मांडलेली.
बघा खारुड्या बनवते मी. आणि उद्या सकाळी त्याला असंच छापावं लागेल असं. तर उद्या सकाळी दाखवते तुम्हाला.